नागपूरची महिला कारगिलमधील शेवटच्या गावातून बेपत्ता झाली आहे। एलओसी कारगिल इथून सुनीता जामगडे नावाची महिला बेपत्ता झाल्याचं कळत आहे, तर त्यांचा मुलगा कारगिल इथे आहे। कुटुंबियांकडे या संदर्भात चौकशी केली, त्यावेळी कुटुंबीय आज किंवा उद्या मुलाला घेण्यासाठी जाणार असल्याचं कळत आहे। नीता जामगडे या कोर्टाच्या कामाच्या निमित्तानं घरून पंजाबमध्ये गेल्या होत्या। संत कबीरनगर येथील महिला नामे सुनीता भोलेश्वर जामगडे, वय 42 वर्ष, या कोर्टाच्या कामकाजानिमित्त 4 मेला घरून पंजाबसाठी निघाल्या होत्या। स्वतःसोबत मुलाला पण घेऊन गेलेले आहेत त्या 12 वर्षाच्या। प्राप्त माहितीनुसार त्या कुठेतरी तिथून मिसिंग झालेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा CWC सेल LOC कारगिल या ठिकाणी आहे। त्यांचा मानसिक मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार पण चालू आहे असं घरच्यांचं म्हणणं आहे। तुमच्या घरी ते मुलगी गेली आहे आणि का गेली आहे, का कोणासोबत गेली आहे, काय का माहिती आहे का? नाही, एकटीच गेली आहे ती। घरी आली होती का, कधी आली होती? आली होती आता 15 दिवस होते। काय सांगितलं? कुठे काहीच नाही सांगितलं। कुठे चालली, काय कुछ नाही, कुठे जाते, काय जाते, काही सांगितलं कपडे घेतले का, नवीन कपडे घेतले, पुरा सोबत घेऊन गेली असं आहे का? नाही, कपडे नाही घेतले त्याला। कपडे नाही घेतले। पुरे घेऊन देतो म्हणे कपडे, नवीन कपडे नाही आहेत म्हणे, कपडे घेऊन देतो तुला। काय आजारी टाकायला कपडे काही नाही। काय आजारी आहे का, काही तुमच्या काही इलाज चालू आहे का कोणाचा? तुमच्या मुलगीचा? हो, पागलखान्याचा। कधी डोकं जाग्यावर नाही ना, कधीपासून काय बी बोलते।